माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ महिमा श्री संत ज्ञानेश्वर महाराज भाग 6 कथासार अभिवाचन करत आहे. मागील भागाची सुरुवात, पण लगेच त्याचा अहंकार जागा झाला. विचाराला, मी एवढा महायोगी तपोनिधी असून स्वतःहून त्याच्या भेटीला जायचं म्हणजे स्वतःहून न्यूनत्वच स्वीकारल्यासारखं आहे. मग त्यापेक्षा आपण त्यांना एक पत्र पाठवूया, बघूया त्याचं काय उत्तर होतं ते. त्या उत्तरातून त्याचं खरं सामर्थ्य आपल्याला कळून येईल. मग त्याने आपल्या एका शिष्याला बोललं, पत्र लिहायला बसलं. मायना सांगू लागले, लिह चिरंजीव. पण लगेच म्हणाले, थांब थांब थांब. अरे, आपण एवढं त्यांच्याबद्दल ऐकलं, त्यांचं योग सामर्थ्य आपण ऐकलं, तुम्ही शिष्याने ते प्रत्यक्ष पाहिलं, म्हणजे योग मार्गात ते थोर असावे. त्यांना चिरंजीव लिहिणं म्हणजे कमी लेखण्यासारखं. अशानं त्यांचा अपमान होईल. मग असं कर, लिह तीर्थरूप. तसा तो शिष्य म्हणाला, पण महाराज आपलं वय 1400 वर्ष, ती मुलं तर 14 वर्षाची नसावी, त्यांना तीर्थरूप लिहायचं म्हणजे. बरं बरं, तू म्हणतो ते खरं. ते नुसताच कागद पाठवून कोणाच्या तरी हाती दे कागद. तांगडे म्हणाले, पण नुसता म्हणजे कोराच? शिष्यानेच, हो, बघूया काय उत्तर देते ते. चांगले म्हणाले. चांगल्याचा शिष्य पत्र घेऊन आनंदीत आला. चारी भांड दारातून खात होती. शिष्यानं निवृत्तीनाथाच्या हातात पत्र दिलं. ते पाहून त्यांनी ज्ञानदेवाकडे दिलं. ज्ञानदेवाने पत्र पाहून सोपांकडे दिलं. कोरे पत्र पाहून त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्याची रेषा झळकली. मग त्याने मुक्ताईच्या हातात दिलं. मुक्ता तीक्ष्ण बुद्धीची, तेजस्विनी, फटकळ स्वभावाची, ती हसत म्हणाली, कोरा रे कोरा, कोरा रे कोरा. म्हणजे काय म्हणतेस ग मुक्ता? सोपाने विचारलं. मुक्ताने, अरे, एवढे 1400 वर्ष तपस्या केलेला महान योगी, पण या कागदासारखा असून अजून कोराच्या कोरा. हे ऐकून निवृत्तीनाथाने आपल्या भावंडांना, चांगदेवांना चरित्र, त्यांचं योग सामर्थ्य यांची माहिती सांगून गंभीरपणाने ज्ञानदेवांना सांगितलं. काय म्हटले? चांगदेव सिद्धाईच्या ताठ्यानं भरलेला आहे. अहंकाराच्या आहारी गेला. ब्रह्मदेवाच्या बाबतीत कोरा. तेव्हा त्याच्या मनाला बोध येईल असे पत्र त्याला लिही. आपल्या गुरूंच्या आज्ञा शिरसावंद मानून त्यांना वंदन करून ज्ञानदेवाने 65 ओव्यांचे एक पत्र लिहिले. या ओव्यात त्यांनी आत्म विवेकांचे विवेचन केले. चांगदेवाच्या पत्राचे उत्तर म्हणून ते चांगदेव शिष्याच्या हातात दिले. पुढे हेच पत्र चांगदेव 65 या नावाने प्रसिद्ध झाले. शिष्याने येऊन ते पत्र चांगदेवाच्या हातात दिले, पण चांगदेवांना अर्थबोधच होईना, कारण त्यांना सद्गुरू लाभलेला नसल्याने आत्मनात्म्याचे ज्ञान त्यांना झाले नव्हते. गुरुभावी त्याची अनुभूती त्यांना झाली नव्हती. पण तो क्षण आता जवळ आलेला होता. या सत्पुरुषांच्या भेटीसाठी ते आतुर झाले. त्याप्रमाणे भेटण्याचे निश्चित करून ते म्हणाले, पण आपण आपल्या तपश्चर्येचा, योग सामर्थ्याचा अहंकार अजून होताच. सद्गुरू प्राप्तीशिवाय ते थोडंच जातो. ज्ञानदेवादी भावंडांना भेटण्यासाठी त्या अहंकारासह चांगदेव म्हणाले, स्वतः वाघावर बसले, हातात हातात सर्पाचं चाबूक घेतलं. 1400 शिष्य बरोबर घेतले. वाजत गाजत ही मंडळी आळंदीच्या वेशीत आली. तेथे येताच चांगदेवाने आपल्या शंखाचा प्रचंड ध्वनी केला. 2-4 शिष्य पळत पळत पुढे निवृत्ती ज्ञानदेवाकडे गेले. ही भावंड एका भिंतीवर ऊन खात बसली होती. त्यांना चांगदेव महाराज आपल्या भेटीला आल्याचे सांगितले. तोपर्यंत ते प्रचंड योगीजनांचं रूप पाहायला गावकरी सीमेवर गोळा झाले होते. एवढे महान योगीराज आपल्याकडे येत आहेत, दादा, त्यांच्या स्वागताला आपण सामोरं गेलंच पाहिजे ना? सोपान म्हणाला, होय, संस्कृतीतील रीतिरिवाजानुसार एवढ्या श्रेष्ठ पाहुण्यांच्या स्वागतासाठी आपण सामोरं गेलंच पाहिजे. ज्ञानदेव म्हणाले. मुक्ता म्हणाली, पण दादा, चांगदेव तर वाघावर बसून आलाय, आपण कशावर बसून त्यांना सामोरं जायचं? ज्ञानदेव म्हणाला, गो मुक्ता, तुला एवढी चिंता का पडावी? ही भिंतच घेऊन जाईल की आपण आपल्याला चांगदेवाकडे त्यांच्या स्वागतासाठी. ही दगडाची निर्जीव भिंत. मुक्ता म्हणाली, होय, असं म्हणत ज्ञानदेवाने डोळे मिटले, हात जोडून गुरूंना वंदन केले, म्हणत ईश्वराचे स्मरण केले आणि म्हणाले, भिंतीबाई, भिंतीबाई, चल ग चल, आम्हाला त्या महान योगी चांगदेवांना सामोरे घेऊन चल. ज्ञानदेव बोलायचा अवकाश. ती भिंत त्या भावंडांचं पक्षासारखी वर उडाली. गावात असलेल्या लोकांनी दृश्य पाहिलं. त्यांनी भावंडांचा जय जयकार केला, जय जयकार केला. रस्त्यावरून शिवेकडे जाणारे लोकांनी दृश्य पाहिलं. त्यांनी जय जयकार करण्यास सुरुवात केली. गावातून आवाज येतो म्हणून शिवेवरचे लोक वळून पाहू लागले. त्यांनाही 4 भावंड निर्जीव भिंतीवर बसून येताना दिसली. त्यांनी या भावंडाचा जय जयकार केला. हो, आकाशमार्गे वाघावरून बसून आलेल्या चांगदेवांना बघून आळंदीचे गावकरी दिग्मूढ झाले होते. चांगदेवांच्या शंखनादानं त्यांचं चित्त थरारलं होतं, पण त्याही पेक्षा वेगळा चमत्कार त्यांच्या गावातल्याच मुलांनी केला होता.
सारे जण अंतकरणापासून जयघोष करीत होते. योगीराज ज्ञानेश्वर महाराज की जय. तुम्ही सुद्धा बोला, योगीराज ज्ञानेश्वर महाराज की जय. आपला जय जयकार करायचं सोडून ते कोणाच्या जयकार करतात असं म्हणून लोक पाहत असलेल्या दिशेनं चांगदेवानं पाहिलं, आणि तो पाहतात तो काय पाहतच राहिला. त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. आपण फक्त वाघ साव्या शरीरधारी येऊस्र स्वापदावर ताबा मिळविला, पण या मुलांनी त्या जड अचेतन भिंतीलाच सजीव केलं. खरोखर त्या लहान भिंती मूर्तीचं योग सामर्थ्य महान. भावंडांना घेऊन जाणारी भिंत जमिनीवर उतरण्याच्या आतच चांगदेवानं वाघावरून जवळजवळ खाली उडीच मारली. पळत पळत जाऊन ज्ञानेश्वराचे पाय धरले. 1400 वर्ष मनातून न गेलेला द्वैत भाव केवळ या मुलांच्या दर्शनाने पार नाहीसा झाला होता. त्यांना जाणवलं होतं आज आपल्याला ओळख पटली. चांगदेवाच्या अहंकाराचे मुळ कोणमळून पडले होते. आपली 1400 वर्षाची तपश्चर्या, आपण योग सामर्थ्य, 14 विद्या, 64 कला यांच्या ज्ञाने साऱ्या गोष्टींचा विसर पडला. डोळ्यातून गळगळा अश्रू वाहत होते. त्या उष्ण पाण्याने ज्ञानदेवाचे चरण धुवून निघत होते. आतापर्यंत या भावंडांची कीर्ती सर्व दूर पसरत चालली होती. दूर दूरून लोक या बालकाच्या दर्शनाला येत होते. आपल्या गावी येण्याचा आग्रह करीत होते. प्रवास करता करता ही भावंड गावात कीर्तन करीत, प्रवचन करीत, पुराणे सांगत भक्ती मार्गाचा प्रसार करीत होते. हीच भागवत धर्माची सुरुवात होती. रोज देवांचे नाव घ्या, सतत देवांचं स्मरण करा, तोच तुम्हाला तारून नेईल, अशी साधी शिकवण सोप्या भाषेत ज्ञानेश्वर लोकांना देत होते. कर्मकांड नको, फक्त चिंतन स्मरणातून भक्ती करा असं म्हणत भक्तीसाठी सैन्यास नको, घरदार सोडून जायला नको. प्रपंचात राहूनच परमार्थ साधता येतो. कोणी छोटा नाही, कोणी मोठा नाही, कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही, गरीब नाही, श्रीमंत नाही, जातीभेद किंवा कसले भेद नाही, सर्वांसाठी हा मार्ग खुला. ज्ञानेश्वराने हा जो भक्ती मार्ग सांगितला तो सर्वांना लगेच पटला, आवडला. त्यामुळे लोक त्यांच्याकडे येऊ लागले. भागवत धर्माचा प्रसार जोमाने होऊ लागला. भागवत प्रसार जोमाने होऊ लागला. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढील कथा बघूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव महाराज की जय. ज्ञानेश्वर सोपान निवृत्ती मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी.